नमस्कार. मी आज बनवणार आहे पावभाजी. त्यासाठी मी इथे एक सिमला मिरची घेतली आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. एक बटाटा घेतला, त्याचे पण छोटे छोटे तुकडे केलेत. एक वाटी फ्लावर घेतलाय, म्हणजे अर्धा पाव घेतलाय. एक वाटी वाटाणे घेतलेत. आता मी हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि कुकराच्या भांड्यात मी 3-4 शिट्या देऊन उकडून घेणार आहे. आता मी हे उकडून घेतलं आहे. जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी आता काढून घेते. आता मी हे सगळं स्मॅश करून घेते. आता हे माझं व्यवस्थित स्मॅश करून झालेलं आहे. आता मी गॅसवर कढई ठेवते. तेल टाकते. आता मी लसणाची पेस्ट केली आहे, म्हणजे जाडसर अशी मिक्सरलाच लावून घेतली आहे. 2 गड्डे लसूण घेतलेला मी. आता लसणाचा सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं तेलात. आता मी 2-3 कांदे घेतलेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. आता मी एक हिरवी मिरची घेतली आहे, बारीक कट करून घेतली आहे. आता मी 2-3 टोमॅटो घेतलेत, बारीक चिरून. आता मी तेलात शिजतात ते मी बारीक करून घेते स्मॅशरनी. थोडीशी हळद टाकते. एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकते. एक चमचा मी पावभाजी मसाला टाकते. आणि जे उकळून घेतलेलं पाणी होतं ना, ते मी थोडंसं 1-2 चमचे टाकले, मसाला खाली करपू नये म्हणून. मी ह्याच्यात हिंग पण टाकलेला आहे. आता ही जी भाजी आहे, जी मी स्मॅश करून घेतलेली आहे, ती मी कढईत टाकते. आता मी 1 चमचा मीठ टाकते. आता मी झाकण ठेवून उकळी काढून घेते. उकळी आली आहे. आता मी कोथिंबीर टाकते.
आता मी एक छोटीशी लिंबाची फोड पिळते, नाही पिळली तरी चालेल. ही पावभाजी माझी तयार झाली आहे. आता मी बाजूला ठेवून देते. आता गॅसवर मी तवा ठेवते. आता मी असे पाव घेतलेत नरम. आता ते पाव मी असे मधून कट करून घेणार आहे. मी आता पावालाच बटर लावून घेणार आहे, तव्यात नाही टाकणार आहे. तव्यात टाकलं की बटर लगेच जळून जातं. हे पाव माझे असे छान भाजून झालेत. आता पाव मी काढून घेते. आता मी पावभाजीची प्लेट तयार करते. हा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी. 2-3 लिंबाचे तुकडे घेतलेत. वरून थोडी कोथिंबीर टाकते. आणि बटर लावलेले पाव. ही माझी पावभाजीची रेसिपी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.